आई अहो काय हे, मला वाटलंच होतं हळद झाल्या झाल्या तुम्ही स्वयंपाकघरात याल म्हणून. अगं म्हणजे आता स्वयंपाकाचं बघायला नको का? चल चल. आई मी आहे ना, मी करते सगळं. तुम्ही जा जानू बरोबर बसा बरं. अगं असं काय करते? जानू आंघोळीला गेलीये ना. आंघोळीला नाही तर मी आता तिकडनंच आले फ्रेश होऊन. मग जानू कुठे गेली? हो असेल इथेच कुठेतरी ना. वहिनी आई अगं जानू आहे का इकडे? नाही ग, इथे नाही आली. अगं तिला ते डाळीचं पीठ लावायचं होतं ना, म्हणून तिला शोधतीये मी. कुठे दिसतच नाहीये. आपली जानू पण ना, आज तिची हळद आहे पण एका ठिकाणी बसेल तर शपथ. मला तर बाई जयंतची काळजीच वाटायला लागली हा आता. भावना पण जरा बघ बाळा, ती कुठे ओसरीत पाहिलंस का? मी बघते, परत दारात बघते. द्या हा. अरे काय तुम्ही सगळे येऊन तेच विचारताय? भावना गेली बघ परसदारात शोधायला तिला. अरे अशी कशी गायब होते ती? मी आत आले तेव्हा आंघोळीला चालली होती. तू तू परसदारात नीट बघ जा. आई अगं मागे कुठेच नाही दिसत आहे जानू. अरे देवा, मग गेली कुठे अशी कुणाला न सांगता? या मुलीला पण कळत नाही असं हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये. मला तर काही कळतच नाहीये कुठे गेली असेल जानू. भावना तू जरा सिद्धूला सांग बघू, जरा बघून ये म्हणून. वेंकी तू पण जा, कोपऱ्यापर्यंत जाऊन ये. मी यांना सांगते, ते जानूच्या मित्रमैत्रिणींना फोन करते. तू बघ आई, तू टेन्शन घेऊ नको, मी सिद्धिराजला सांगते. हा आले. काय कळत नाही या मुलीचं काय करायचं. अशी अचानक कशी गायब होते? त्या दिवशी मेहंदीच्या दिवशी पण आणि आता पण.